अजून काय हवा आपल्या लाईफ मध्ये? माझ्या मनात एक वेगळी जागा असा, कास 22 किलोमीटर फक्त. हे पाऊस नाही आहे, या धुक्या, पूर्ण धुक्या. एक्सप्लोरिंग दी अनएक्सप्लोर्ड, ह्याच असतं, हीच मजा असतं. गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो. मी नवजोत शिरसाट स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या चॅनल वरती, मालवणी ट्रेकर. लोक जेव्हा झोपलेत शनिवारचे, म्हणजे वाजले आता 3:16 आणि मी आणि माझा मित्र परिवार आम्ही जातो साताऱ्यात कास पठारला जाऊचो प्लॅन असा ह्या वर्षी. म्हणजे मागच्या वर्षी पण गेलेलो आम्ही, तर म्हटलं ह्या विकेंडला काय प्लॅन नव्हतो असो खास, तर चला कास पठार फिरान येऊया. मॅडी आमका भेटलेला म्हणजे आता नाही असा, कारण मॅडी या खालच्या रोडवरती. आम्ही एक्झिट मिस केलो. ठीक आहे, एनिवेज आता तर पुढे भेटताला आमका इकडे. आता डायरेक्ट आपण नाश्त्याक थांबूया. नाश्त्याक थांबतलो, जो साताऱ्यात जाताना घाट लागता, तो घाट क्रॉस केल्यानंतर पुढे. सकाळ होता, आता 6 वाजलेली आहेत. कारण लेफ्ट साइडला बघा माझ्या, बघा डोंगरांवरती कसा एकदम भारी आता सनराईज होतो तिकडनं, त्याच्यामुळे किती सुंदर असं नजारा असा, किती सुंदर म्हणजे अप्रतिम अप्रतिम. ओमकार माझ्या बाजूक राईड करता, मॅडी पुढे असा. अजून काय हवा आपल्या लाईफ मध्ये? आपले मित्र आणि असो नजारो बघा. फिरायच्यासाठी तुमका बाहेरच्या देशात कशाक जाव गाव्या? हा, घेऊन नजारो बघा बघा. आपल्या इकडे जाऊचं असा, पण बघूया खैन वाट असा ती. पुढे नाश्ता पुढे करूया मग, कारण अजून उघडक नाही माझ्या मते, हे जाऊचा होता. उघडूक नाही ना नी. तसा माका काय इतके अर्जंट नाही हा. तुका खाऊचा? हा इटी ओके. स्क्रू पडलो का त्याचो? तुटला. इकडे जो ह्या असता ना, एका जो ह्याच्यात अडकता ना, तो तुटलो हा बघ. या जेव्हा असं असं घालतं ना ह्याच्यात, तेव्हा इकडे अडकता ना, तर तुटलाय बघ. खय पाटी मागा काय नाही. चल नाश्तो झालेलो असा, आणि एज युजल मी रेकॉर्ड करू विसरलोय. आमची ही गाडी आहे आणि आम्ही आता इकडनं जातो कासला. कास इकडनं 60 किलोमीटर असा, त्यामुळे जास्त काय वेळ लागायचो नाही. पाणी बॉटल घेतलेली असा. धन्यवाद. हे कस्टम केलेले आहेत. थँक्यू. चलो, सगळेजण रेडी झालेले आहेत आणि सुंदर अशी सकाळ झालेली आहे साताऱ्यात.
सनराईज पण बऱ्यापैकी आता सूर्यावरती इलेलो असा, पूर्ण क्लिअर वेदर असा, त्यामुळे काही टेन्शन नाही, मस्त पैकी आपल्याक सीन्स भेटलेत. ओके, मॅप लावलेलो असं इकडनं 63 किलोमीटर जाऊचं असं आपल्याक. आ हा 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 हा, किती ब्राईट दिसतो बघ, किती ब्राईट. साताऱ्याच्या लँडस्केप साठी ना माझ्या मनात एक वेगळी जागा असा. जर इकडनं तुमका दिसत असत तर ती सातारा सिटी, ते जे दोन टॉवर दिसतात तो अजिंक्य तारा फोर्ट, आणि आपल्या ह्या साईडला कासला जाऊ, इकडे कास असा आहे. ओमकार गेलो पुढे, आपल्या थोड्या वेळाने एक्झिट करूचा असा ह्यो हायवे. ओमकारला कॅचअप करूया आपण. साताऱ्यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. साताऱ्यात आपण येऊन पोहोचलो. बऱ्यापैकी रस्तो आम्ही कव्हर केलो. 7:30 वाजता आम्ही लिटरली साताऱ्यात पोहोचलो. 7:30 वाजता. ही आमच्यामध्येच इटसेल्फ एक मोठी अचीवमेंट असा. काळे ढग, काळे ढग, काळे ढग दिसतात मका. नको नको नको, काळे ढग नको, बाकी काय ता करा. एकच ढग हा तो मोठो. वासोटा फोर्ट 39 किलोमीटर, कास 22 किलोमीटर फक्त. आता बघा समोर, बघा रस्तो कसं, हे असं जा पूर्ण घाट. फुला बघा, फुलाक सुरुवात झाली. इतिहासकालीन राजमार्गावर आपले सहर्ष स्वागत आहे. एक मात्र असा, साताऱ्यात बघितलात ना तुम्ही, म्हणजे किती लोक एक्सरसाइज करतात, किती लोक, म्हणजे इकडनं ते पोलीस भरतीसाठी आणि करतात ना एक्सरसाइज, तसंच म्हणजे किती भरपूर लोक, भरपूर मुला, भरपूर हे मोठे सगळे, भरपूर जण एक्सरसाइज करताना दिसतात माका, भरपूर जण. मस्त. ह्यो जो इकडचा जो थंड वारो आहे ना, ह्यो डोळ्यांका लागा हो. तिकडे बघा कसला, भाई साब, तिकडे जाऊ गावता काय बघू गाव्या, जाऊचाच असं सर माका ह्या टायमाक. अरे तो बघ खाली प्लॅटू, पूर्ण प्लॅटू खाली. मस्त. या सगळ्या जागेवर नाही जाऊ गावाचा नाही, ठीक आहे काय हरकत नाही, पण आपण इकडनं खाली जाऊ गावता काय नक्कीच बघतो लो एक गोष्ट. पण ओ हे बघ, मुंगूस 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 मुंगूस, हे बघ हे बघ हे बघ. ओ, बाप रे, डॅम आहे डॅम. मा कसम, समोर बघा तो डॅम असा, आणि त्यानंतर हे पूर्ण इकडे शेती, आणि मस्त काय लँडस्केप झाली या. परफेक्ट टाइमला सूर्यप्रकाश पडलो हा. आणि ढग, ढग कसे जातात बघ ते. कसे वाटले मग इकडचे ड्रोन शॉट्स, बघितला असताना तुम्ही. सगळ्यात पहिला आपण कासला जाऊया. कासला स्लॉट्स असतात, म्हणजे आपण सकाळच्या स्लॉट मध्ये बुकिंग केला 8 ते 11च्या स्लॉट मध्ये, तर त्यामुळे लवकर अगोदर जाऊया म्हटला. हे बघा, ह्यो एक आवडती जागा माझी. इकडे दोन्ही साईडला दर्या, आणि ह्यो मधनं रस्तो असा जो तुम्ही आता शॉर्ट मध्ये बघितलात. वातावरणाबद्दल मी काय बोलूच शकत नाही, म्हणजे नाही यार, खूप सुंदर वातावरण झाला. एक्सपेक्टेड नव्हता. माका वाटलेला की आजकाल म्हणजे अजून पण पाऊस चालू ना, तर माका वाटलेला की पाऊसच असतो किंवा ढगाळ वातावरण असतं, पण सुंदर ओपन झाला पूर्ण वातावरण, मस्त. ढग कसे मध्ये आहेत बघ ना ते, म्हणजे पुढे ना मागे ना वरती ना बघ, हवेत हवेत, म्हणजे बघ वा. असे हात लावून, म्हणजे असं असं, हा अरे घे 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 घे. ओ भाई,
तो वरचो ढग ना या अर्ध्या डोंगरात त्यांनी कसं घेतलाय ना बघा त्या ढगान. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ढग इतकं खालती इलो असा त्या साईडला पूर्ण असं वाटतं की धुक्या पसरलेला असा आतमध्ये. आता आम्ही तिकडनंच जातलो. चल तुमका पण ढगात घेऊन जातोय. मागा इतक्या थंड लागता ना, खूप थंड लागता. हा 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 हा. 25 डिग्री बघा, 25 डिग्री. 25 पेक्षा कमी असताना या पण ऊन पडला म्हणजे गरमी असं असं नाही खूप थंड. माझ्या मते या उचला व्हाया त्याच्यानंतर जरा चांगला दिसताला. इतकी फुलं इली खास पठार खास पठार. जा माहिती नाही आता एक्सप्लोर करण्यात ना वेगळीच मजा. आमका ह्यो रस्तोच माहिती नाही खय जाता काय या पुढे खय बाहेर पडतलो. हा इकडे काहीतरी असं बाबा. हो तलाव इकडे आहे बघा. वा ओ माय गॉड. नदी नाही ही. ह्यो कास तलाव. हाय अरे 8:30 वाजले म्हणान धुक्या आया. आम्ही केव्हा इलेलो मागच्या वर्षी. मग काहीतरीच लवकर इलो ना आपण मस्करी मस्करीत. खूप वर्षांनी म्हणजे पहिल्यांदा वी आर अहेड ऑफ द शेड्यूल. प्लॅन असं ठरलो हा की आम्ही आता परत मागे जातो. पुढे इकडे काय नाही असा 6 किलोमीटर वरती तो वजराई धबधबा असा पण पूर्ण धुके असल्यामुळे आतमध्ये काय बघू म्हणजे बघू गावाचा नाही. तो स्टेप वॉटरफॉल जो म्हणतात ना तो बघा ह्यो इकडे आहे. ह्यो तलाव असा आणि त्या तलावाच्याच बाजूक हे स्टेप्स असे काढलेले असत. त्या तिकडनं पाणी खाली जातं. पूर्ण धुक्या इतक्या असा ना ह्यो पाऊस नाही या धुक्या. पूर्ण धुक्या दव असा ह्यो दव सगळं. खाली जायचंय कुठे. त्या साईडला बाहेर निघतो. कासच्या डॅम कडे तो आतमध्ये जाऊ रस्तो हा ना. थैनं जाऊ वया तो त्या बाहेर पडतलो ह्यो वन वे केल्यानी. तो रस्तो बंद केल्यामुळे आमका काय ऑप्शन नाही होतो. आम्ही परत मागे येलो आणि ह्याच रस्त्याने आता पुढे जातो. किंवा एक्झिट होता खरा एक्झिट होता काय माहिती. या असा की आमका जर माहिती नाही तर आम्ही एक्सप्लोर करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मॅप्स पण नाही असत त्यामुळे चांगली गोष्ट हा. ह्यो एक नवीन रस्तो समजता आपल्या की खय जातलो कसं जातलो. बघूया खय जाता तो खय बाहेर पडता तो बघूया. 282 किलोमीटर इलो आपण घराकडनं 4 तासात. 4 ते 4.5 तासात. अरे देऊळ आहे इकडे वा. रेंज बिंज इकडे काय नाही असा. रेंज नाही आउटलुक नाही टीम्स नाही काय नाही. लॉग इन नाही टाइमशीट नाही काहीही नाही. ह्यो रूट खयचो माका पण माहित नाही हा. एकदम आतमधलो रस्तो आहे ह्यो. अनएक्सप्लोर्ड कम्प्लिटली. फुला बघा. अरे बापरे हय पण डांबरी रस्तो हा. ओ भाई इकडे आणूया त्यांका इकडे आणूया इकडे आणूया ह्यो मस्त रोड हा. एक्सप्लोरिंग दी अनएक्सप्लोर्ड ह्याच असता हीच मजा असता. जे गोष्टी माहिती नाही ना ते गोष्टी शोधत शोधत आपण एक नवीन जागा शोधतो. तिकडनं कसलो व्ह्यू हा. माका काय राव म्हणजे कधी एकदा जाऊन त्यांना सांगतोय आणि बोलवतोय असं झाला माका. चल हे बघ मी इकडनं इलोय आणि मग इकडे बघितलंय काय असा भरला बघूया जाऊन. हे बघ खाली बघ थंय बघ. ओ हो रस्तो रस्तो. आई शपथ.
तुम्ही खैयेक जाऊ नका, लगेच ह्यो व्ह्यू बघा पहिलो. ओ माय गॉड, ओ माय गॉड. हो भाई, पूर्ण तर धुक्यात हा. वाह कसम. हाश. चला, इकडनं तुमका मी आता ड्रोन शॉट दाखवते. इन 3, 2, 1. तुम्ही आता बघितलात, तिकडे आम्ही थांबलेलो. मस्त स्पॉट होतो आणि कोणीच नव्हता, त्यामुळे आमका भरपूर वेळ जरा स्पेंड करूक गावलो. निवांत मजा मस्ती केली आणि ती मजा मस्ती माका रेकॉर्ड करीन सारखी वाटत नाही, कारण असे काही मोमेंट्स असतात ना जे की आपण आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करतो किंवा आपण असे स्पेंड करतो की ते खूप रिअल असतात. तेव्हा तुमच्या तेवढं लक्षात राहत नाही की अरे या रेकॉर्ड करू गावं बाकीच्यांका पण दाखव जावं, तसं नसतं. सो ती मजा मस्ती थोडी झाली, मजा येली. टाइम स्पेंड बऱ्यापैकी केलो आम्ही, नाही म्हटलं तरी 1.5-2 तास आम्ही तिकडे होतो. खाली उतराक घेतला. आता जेवतलो आम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वाजले 11:15. जेवतलो, त्यानंतर मग आम्ही खाली बारामतीची जी विहीर असा ती विहीर बघूक जातलो. साताऱ्यामध्येच असा ती, आणि ती विहीर बघितल्यानंतर हॉटेलला जातलो. सो सध्या तरी होच प्लॅन असा. म्हणजे पहिल्यांदा मी खाऊच्या आधी रेकॉर्ड करतोय. हा, हैसरच शूट झालेलं ना.